हं. आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो, थांबतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. ही तुम्हाला माहिती असतील. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. पेपरमध्ये तुम्ही मुलांना पाहिलं असेल चिंटू. चित्र आहेत, त्यांचे संवाद आहेत आणि ती एक स्ट्रिप आहे. चित्रमालिका आहे आणि एक त्याच्या आईबाबांशी किंवा त्यांच्या शिक्षकांशी घडलेले किंवा मित्रमैत्रिणींशी घडलेले जे काही संवाद आहेत त्याच्यातून कशी विनोद निर्मिती होते. कधी कधी नुसती चित्रांतून सुद्धा विनोद निर्मिती दिसून येते. तर हे सगळं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. उलगडणारी म्हणजे हळूहळू समजत जाणारी, कळत जाणारी अशी गंमत मजा असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? खुदकन हसू येतं आणि हे खुदकन हसणं फार महत्वाचं आहे. लहान मुलं जी आहेत ती खुदू हसतात. अगदी बाळ असतील तर ते खुदू हसतात. जरा मोठे झाले की आपण म्हणतो खुदकन हसतात. त्याच्यानंतर माणूस मात्र जसं मोठा होऊ लागतो तसं त्याचं हसू कुठेतरी गायब होत असतं. तर ते मात्र टिकून राहिलं पाहिजे. लहान मुलांच्या मध्ये जो निरागसपणा असतो, जे खदखदून हसणं असतं, तर हे सगळं आपण अगदी आपलं वय झालं तरी सुद्धा जपून ठेवता आलं पाहिजे. कुणी सांगेल वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. ते नेमकं म्हणजे काय आहे आता? तर नेमकं काय आहे ते सांगत असताना आता तुम्हाला विचारलं तर तुमच्यापैकी पण कोणी म्हणाल की हे वेडवाकडं एक चित्र असतं. किंवा ते झालं, किंवा कुणी काय म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कुणी काय सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. आता हे सगळं कोण ना कोण सांगेल की एक वेडवाकड चित्र काढलं की त्याला हास्यचित्र म्हणतात. किंवा काही जण म्हणतील की त्याच्यात जोक असतो. जोकला मराठी शब्द विनोद. तर त्यात कोणी म्हणेल एक माणूस असतो. माणूस इसम, मनुष्य, तो दुसऱ्याला बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. व्याख्या म्हणजे काय? डेफिनेशन. हास्यचित्राची जर आपल्याला योग्य ती अशी डेफिनेशन करायची म्हटलं, व्याख्या करायची म्हटलं, तर ती काय करता येईल? सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. आणि हास्यचित्र म्हणजे जे तुम्हाला हसायला लावतं असं ते चित्र आहे. पण ते कसं असलं पाहिजे? तर सफाईदार रेषा असल्या पाहिजेत. उगाच कसंही काढून चालत नाही. तर त्या सफाईदार रेषा असतील, क्लिअर, आणि त्याच्यातून जर काही गंमत घडत असेल, मजा घडत असेल त्या चित्रातून, तर त्याला म्हणायचं हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय? तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. हे महत्वाचं आहे, हो की नाही? त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्याला पाहता क्षणी आपल्याला हसायला येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे हास्यचित्र आणि त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे व्यंगचित्र. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. हेतू म्हणजे उद्देश. त्या चित्राचा एवढाच उद्देश नसतो की तुम्हाला केवळ हसवायचं. जसं हास्यचित्र पाहता क्षणी तुम्हाला हसायला येतं, पण व्यंगचित्र हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. त्याच्यामध्ये केवळ एवढाच हेतू नसतो, एवढाच उद्देश नसतो की तुम्ही हसले पाहिजे. मग काय असतो? तर व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. पहा, आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र यातला फरक मुख्य काय झाला? तर हास्यचित्र पाहता क्षणी तुम्हाला हसायला येतं इथपर्यंतच, पण व्यंगचित्र हा त्याच्या पुढचा जाऊन टप्पा आहे. तो काय करतो? तर व्यंगचित्र काय करतं? व्यंगचित्र पाहून आपल्याला हसायला तर येतच, गंमत तर वाटतेच, मजा तर वाटतेच, पण त्याच्यातून एक गमतीदार असा विचार सुद्धा मांडलेला असतो. थॉट मांडलेला असतो.
एक कल्पना मांडलेली असते. हे आपल्या लक्षात येतं. आता याच्यात उदाहरणं म्हणून त्यांनी दिलेलीच आहेत बरीच, ती आपण पाहणारच आहोत. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वांत अवघड गोष्ट आहे. सगळ्यात अवघड गोष्ट कुठली आहे? तर मुलांची हास्यचित्र काढणं. आता पहा कसं ते. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. म्हणजे त्यांचं काय म्हणणं की मुलांसाठी आपण हास्यचित्र तयार करतो अशातला भाग नाही. तर हास्यचित्र तयार करत असताना जेव्हा लहान मुलं रेखाटायची असतात, ड्रॉ करायचे असतात, काढायचे असतात, त्यावेळेस ती काढणं मात्र अवघड असतं. आणि का? तर तुम्ही काढून पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला समजेल. कारण लहान मुलाचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. आकार लहान आहे म्हणून ते लहान मूल वाटणार आहे का? तर एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरग? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्या या अडचणी लक्षात येतात. काय काय अडचणी वाटतात की फक्त मोठा माणूस आहे, उंच माणूस आहे, त्या उंच माणूस, उंच याला विरुद्धार्थी शब्द गुटका, ठेंगणा. आता हा जो उंच माणूस आहे तर त्याचा तो मुलगा वाटणार का? तर छे छे, तसं नाही. मग दाढी मिशा नसल्या की होईल का ते चित्रातलं पोरग? तर तसंही नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का? म्हणजे मोठा माणूस दाखवायचा आहे तर त्याला पॅन्ट घालतात, फुल शर्ट वगैरे घालतात. लहान मूल दाखवायचं तर त्याला फक्त शर्ट आणि चड्डी घातली म्हणजे मग ते लहान मूल दिसेल का? पोरग म्हणजे मूल. की आपल्या या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. पहा, बारकाईनं पाहणं, बारकाईनं निरीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. मग ती कुठलीही कला तुमच्यामध्ये असू देत. आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. पहा काय सांगितलेलं आहे. कुठलंही मुलांनो क्षेत्र घ्या, मग तुम्ही चित्रकला असू दे, नाहीतर मग कुठलं नाटक करायचं असेल, अभिनय करायचा असेल, काही वक्तव्य करायचं असेल, म्हणजेच वक्तृत्व, भाषण वगैरे जर करायचं असेल, किंवा आणखी काही गोष्टी करायच्या असतील ज्या कलात्मक आहेत, तर त्याच्यासाठी निरीक्षण क्षमता चांगली असायला हवी. म्हणजे एखाद्या व्यक्तीची नक्कल करायची, अभिनय करायचा आहे तुम्हाला, तर आधी तुम्ही बारकाईनं पाहिलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्या लकबी लक्षात घेतल्या पाहिजे, तो बोलतो कसा, हसतो कसा, चालतो कसा, सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून मग तुम्ही अभिनयामध्ये ते उतरवू शकता ती व्यक्ती. हो की नाही? त्याप्रमाणे चित्रकलेमध्ये सुद्धा जेव्हा एखादं चित्र तुम्हाला रेखाटायचं आहे, मग लहान मूल काढायचंय किंवा मोठा माणूस काढायचा, तर आधी त्याचं बारीक निरीक्षण हवं की मोठी माणसं कशी दिसतात, काय घालतात, कसे चालतात, कसे बोलतात, हे सगळं तुम्ही पाहता. आणि त्याप्रमाणे ते चित्र काढत असताना मात्र ती दिसतात कशी, उठतात कशी, बसतात कशी, दिसतात कशी, हे सगळं तुम्ही पाहत असता. त्याचप्रमाणे कुठलीही कला जर तुम्हाला सादर करायची असेल तर त्याच्यासाठी बारकाईनं निरीक्षण करणं हे महत्वाचं असतं. आता म्हणून पहा, इथं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं हे सर्वात कठीण म्हटलेलं आहे. कठीण म्हणजे अवघड. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रांत, हास्यचित्रांत लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया. उमटलं आहे म्हणजे जाणवत आहे, दिसत आहे. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता कमी झाला होता मुलांचा. हे आम्हाला आठवतंय चांगलं. म्हणजे लहानपणी आमचं जे गणिताचं पुस्तक होतं त्याच्यावरती हे चित्र होतं. आता हे चित्र जे आहे अतिशय विनोदी आहे. त्यांचं हे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे, बाटलीनं दूध पाजतात की नाही लहान बाळाला, तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालत आहे.
तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने. किती छान दाखवलेलं आहे पहा चित्र. पाहता क्षणी आपल्याला अगदी गोड वाटतं, एक तर त्या मुलीकडे पाहून आणि तिचा तो निरागसपणा पाहून, किती जशी लहान आहे. मग तिनं घरामध्ये इकडे तिकडे पाहिलं असेल, लहान मुलं फार पाहतात, अनुकरण करतात मोठ्यांचं. तसं तिनं पाहिलं असेल, छोटस घरामध्ये बाळ आहे तर त्याला बाटलीनं दूध पाजतात, लहान बाळ आहे म्हणून. तसं ती छोटस रोपट आहे म्हणून मग त्याला काय करते, अगदी दुधाच्या बाटलीनं पाणी पाजते. पा किती विनोदी दाखवलेला आहे. किती त्या मुलीचा छान निरागसपणा आणि त्या रोपट्याविषयी तिला असलेली काळजी, ही सगळी त्या चित्रामध्ये दिसून येते. आणि अर्थातच हे चित्र पाहिल्यावरती गणिताविषयीचं बाऊ म्हणजे काय, गणिताविषयीची भीती. बापरे, गणित हा विषय, मॅथ्स, गणित म्हणजे मॅथ्स, मॅथ्स खूप अवघड असतं, ते आपल्याला येईल की नाही अशी जी मनामध्ये भीती असते ना, तर ती भीती गणिताविषयीची म्हणजे बाऊ, तर तो बाऊ करणं कमी व्हावं मुलांनी, याच्यासाठी म्हणून गणिताच्या पुस्तकावरती हे दिलेलं चित्र पहा. पाहता क्षणी तुम्हाला आनंद होतो ते चित्र पाहताना. त्यांचं हे हास्य चित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने. रोपट म्हणजे जेव्हा ते झाड मोठं झालेलं नाहीये, नुकतंच लावलेलं आहे ते. श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्य चित्रकार. पहा, एक एक चित्रकारांचं आणि त्यांच्या चित्रकलेचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. वरती आपण पाहिलं की जाड रेषा आहेत, तर असं काही नाही की जाड रेषांनी मोठी माणसंच रेखाटले जातात, तर त्यांनी ते लहान मुलीचं चित्र सुद्धा छान जाड रेषाने रेखाटलेलं आहे. आणि ह्यांचं वैशिष्ट्य काय आहे श्याम जोशी यांचं, तर ते अतिशय नाजूक रेषा, लवचिक रेषा काढतात. हा, त्यांच्या या हास्य चित्रात पहा, लवचिक असणं म्हणजे काय, हवी तशी वळवता येणं. आता हे चित्र पहा, हे लहान बाळ दाखवलेलं आहे आणि तिथं वरती काय लिहिलंय, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. पहा, त्या मुलाला बिचाराला कपडे घातलेले नाही, ते उघडच फिरतंय आणि तो म्हणतोय की अख्खं भारत बंद असला तरी आम्ही मात्र उघडेच असतो. आणि इथे तर फारच विनोदी दाखवलेले पाय, उजव्या बाजूला जे चित्र दाखवलेले आहे आणि रियालिटी पहा तुम्हाला त्या चित्रातून दिसून येईल. बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. बागेत फुलच मिळालं नाही म्हणून बाप्पासाठी कुठलं फुल वाहतोय, तो बॅडमिंटनचं जे शटल असतं ना, बॅडमिंटनचं जे फुल असतं ते देवाला वाहतोय हा लहान मुलगा. हे मुलांमध्ये किती निरागसपणा असतो की ते फुल तो देवाला बागेत कुठलं मिळालं नाही म्हणून. आणि गणपतीचं चित्र पण पहा, त्या गणपतीला आश्चर्य वाटतंय चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर, की अरे हा मुलगा फुल मिळालं नाही म्हणून हे बॅडमिंटनचं फुल मला वाहतोय, म्हणून देवालाही आश्चर्य वाटतंय, त्याच्या डोळ्यातून ते दिसतंय आश्चर्य गणपतीच्या डोळ्यांतून. हा, म्हणजे चित्रकाराची खरंच कमाल आहे की नाही, की चेहऱ्यावरचे भाव सुद्धा अगदी छान टिपलेले आहेत. कसं ते अगदी निरागसपणे मूल जे आहे ते फूल वाहत आहे आणि गणपती बाप्पा आश्चर्याने पाहत आहे. हे जे लहान बाळ इकडे दाखवलेलं आहे त्याचाही किती निरागस भाव दाखवलाय, की भारत बंद असला तरी हे बाबा उघडेच असतात. अगदी रांगणारं मूल काढलं आहे. रांगणारं म्हणजे हे डाव्या बाजूचं जे लहान बाळ दाखवलेलं आहे, ते हात आणि पाय वापरून चालतात ना लहान मुलं. हात आणि पाय याच्यावरती चालत असतात, त्याला म्हणायचं रांगणे. अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते नाही का. शिवाय हालचाल जाणवते म्हणजे जणू काही ते खरंच रांगतंय आता आपल्या समोर असं वाटतं. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा, फूल उकार दुसरा, हे लक्षात घ्या मुलांनो. फूल म्हणत असताना उकार दुसरा, पण त्याचं जेव्हा सामान्य रूप होतो फुले, फुलांना, फुलांचे, तेव्हा मात्र त्याचा उकार होतो पहिला. आणि फूल हे एक वचन आहे, त्याचं अनेक वचन फुले. शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्यचित्र या चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. पहा,
तुम्हाला मी म्हटलं ना, हुबेहूब म्हणजे जशीच्या तशी, अगदी सेम. तुम्हाला मी म्हटलं ना, की जेव्हा नक्कल करून दाखवायची असेल तुम्हाला, तर तेव्हा निरीक्षण क्षमता तुमची फार चांगली असावी लागते, तरच ते तुमचं हुबेहूब चित्रण येऊ शकतं. आता इथे पहा, डेव्हिड लँगटन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्र पहा. आता तिसरा, पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. चतुर आहे, हुशार आहे. बघा, हुशारी कुठे दाखवतोय पहा. आपण लहान मुलांचं जे पैसे साठवण्याचं असतं ना, त्याला गल्ला म्हणतात. तर तो गल्ला फोडतोय, लहान मुलांनी पैसे साठवले त्याच्यात. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. पहा, इकडे तिकडे पाहतोय तो, कोणी बघत तर नाहीये ना. आणि लहान मुलांनी जे पैसे साठवले, तो गल्ला फोडून त्यातले पैसे घेण्याचा प्रयत्न करतोय. हा, तर हे दुसरं चित्र तर फारच विनोदी दाखवले पहा. उजव्या बाजूला जे चित्र आहे, तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. भोकाड पसरणारं म्हणजे अगदी मोठा आ वासून लहान मुलं जीव एकवटून अगदी रडत असतात जोर जोरात. त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे, मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे, हो की नाही? काळा रंग दाखव. आणि नेहमी पहा मुलांनो, की जेव्हा पूर्ण पांढरा रंग असेल आणि एखादा डॉट जरी त्याच्यावरती काळा दिलेला असेल, तरी सगळ्यात आधी लक्ष आपलं त्या डॉटकडे जातं, काळ्या रंगाकडे जातं. तसं या चित्रामध्ये पण सगळ्यात आधी त्या काळ्या रंगाकडे चित्र जातं आणि मुलाच्या मोठ्या रडण्याकडे लक्ष जातं. आणि तुम्ही नीट पाहिलं तर मुलांना एवढं मोठं त्याने भोकाड वाचलेलं आहे आणि त्याच्यात एकच दात त्याचा दिसतो आहे. वरती डोक्यावरती पाहिलं तर 3च केस त्याला दाखवलेले आहेत. रडताना एकच दात तोंडात आहे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात. तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही. पहा, उगाच भोकाड पसरला असेल, उगाच रडत असेल असं वाटतं. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते ती सेफ्टी पिन आणि विचार येतो, अरे ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. पहा, लक्षात घ्या, चित्र पाहता क्षणी वरती तुम्हाला दिसतंय की अरे अरे अरे, काय भोकाड वासून रडतोय हा मुलगा. आणि जेव्हा खाली तुम्ही नीट चित्र पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याला जे लंगोट बांधलेला आहे, त्याला जी सेफ्टी पिन लावली, ती सेफ्टी पिन त्याला टोचते आणि म्हणून ते जोर जोरात रडतंय. लहान मुलांच्या बाबतीत असंच असतं पहा मुलांना. म्हणजे अगदी बारसं वगैरे पण करतात ना, किंवा त्यांच्या घरी मग खूप पाहुणे वगैरे येतात ना, ते आले तर सतत ते मुलाला ते हाताळत असतात. हा, सारखं एक घेतो मग दुसरा म्हणतो, अरे बघू बघू सोना, मला बघू चेहरा, कसं दिसतंय बाळ, कसं खुदू खुदू हसतंय, असं करून प्रत्येक जण त्याला घेत राहतो. त्याचा त्याला त्रास होत असतो आणि म्हणून ते रडत असतं. त्याच्यानंतर काय करतात, त्याला अनेक जण कपडे घेऊन येतात बारशाला. मग माझा ड्रेस घालून बघ ना ग, अगं मी हे आणलंय ते छान आहे, बघ ना ग घालून. मग ह्याचा घाल, त्याचा ड्रेस घाल, असं करून त्याचे फोटो काढत राहतात. तुमचे होते हाऊस मौस, पण त्या मुलाला मात्र काही कपडे असे असतात की तुम्हाला वाटतं फार की अरे हा खूप एकदम भारीतला ड्रेस आहे, पण तो ड्रेस त्याला टोचत असतो. आणि लहान बाळाचं कसं नाजूक त्वचा असते, तर त्याला हळूवार किंवा अगदी मौसूद असा कपडा पाहिजे, हळूवारपणे घातलं पाहिजे, मौसूद कापड घातलं पाहिजे, त्याला टोचणार नाही कुठे असं बघितलं पाहिजे, कारण त्यांची स्किन अतिशय डेलिकेट असते, नाजूक असते. त्यांना लगेच टोचतं, त्यांना ते दुखतं आणि मग ते ओरडायला सुरुवात करतात. पण त्याच्या ओरडण्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याच्या रडण्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्याला आपले कोंबत असतात ह्या त्या कपड्यांमध्ये आणि काढत असतात फोटो. प्रत्येक जण घेऊन, चला मामा बरोबर फोटो काढा, चला आजी बरोबर फोटो काढा, काका बरोबर फोटो काढा, असं करून करून त्या बिचाऱ्या बाळाचे मात्र हाल होत असतात. आता इथे पण आपल्याला तसंच वाटतं की नाही चित्रात, उगाच भुकाड पसरून रडतंय हे मूल, पण नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की अरे बिचाऱ्याला ती सेफ्टी पिन टोचते आहे. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. हातपाय पहा, म्हणजे लहान मूल दाखवलंय, तर मग त्याचे हातपाय कसे असतात पहा. तो अंगठावरती दाखवलेला आहे, बाकीची बोटं खालच्या बाजूनं वळलेली दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर हात त्यानं अगदी असे बाजूला करून कसा तो रडतो आहे, जीव एकवटून, कारण खूप जोरात त्याला ते टोचत असणार, तेवढ्या जोरात तो ओरडून ओरडून रडतोय, कारण त्याला बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हटलं, लोकांना आकर्षित कसं करून घेणार तो. सांगणार कसं की अरे हे जे मला तुम्ही लंगोटाला पिन लावलेली आहे ती मला दुखते आहे, टोचते आहे म्हणून. मग तो जोर जोरात रडतो आहे. पहा, मजेशीर आहेत की नाही चित्र. आता इथे पहा, लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात.
त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्रात, हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत अशी चित्र पाहावी. आता हे चित्र जे तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामध्ये पहा, मोठा माणूस पण तुम्हाला दिसतो या चित्रामध्ये आणि छोटं मूल पण दिसत आहे. हे आहे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार. पहा, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, प्रसिद्धी, कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, नावाजलेले असणे, अख्ख्या जगविख्यात असणे, असे व्यंगचित्रकार कोण? आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, न्हावी म्हणतात त्याला. तर असे हे केस कापण्यासाठी खेड्यामध्ये, म्हणजे अगदी खेडोपाडी, म्हणजे गावाचंही छोटं स्वरूप, अशा खेड्यांमध्ये मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. पहा, एक तर ते मूल लहान, तो माणूस एवढा मोठा, त्याला बसवायचं जमिनीवरती आणि त्याचे केस कापायचे. इथे पहा, आणि काय लिहिलंय पहा मुलांनो, मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. केस म्हणायचं, केस म्हणायचं नाही. काय म्हणायचं? केस. इथे पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला, वैतागलेला मुलगा. हा, आता इथे पहा, या माणसाला अगदी फार उत्साह आहे या मुलाचे केस कापण्याचा, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे जर भाव पाहिले तर बिचारा कंटाळलेला आहे, वैतागलेला म्हणजे त्रासलेला आहे. काय हे, आणि एवढा मोठा माणूस, त्याचं डोकं धरलंय, पाख डोकंच त्याच्या हातामध्ये बसलेलं आहे, आणि शिवाय तो असा बसलाय एवढा मोठा, आणि त्याला मात्र खाली बसवून त्याचं इकडं तिकडं डोकं करतो आहे, पिरगळतो आहे, आणि त्याला दाबून दाबून अगदी डोकं त्याचं केस कापतो आहे. एक तर त्याला ती कात्रे लागेल का याची भीती, त्याच्यात हा इकडून तिकडून ताणून ताणून त्याचे केस कापतोय, त्याच्यामुळे त्याला नको नकोस झालेलं आहे. तेच हात पाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे पहा, त्याशिवाय अधिक काय आहे सांगा बरं या चित्रामध्ये. म्हणजे ते लहान मूल जे आहे ते लहान दिसत आहे, आणि तो मोठा माणूस आहे तो मोठा माणूस दिसतोय. हे या चित्रामधून कसं स्पष्टपणे जाणवतं? एक तर आकार त्या मोठ्या माणसाचा मोठा आहे, लहान मुलाचा लहान आहे. त्याच्यानंतर चेहऱ्यावरचे भाव तुम्ही पाहाल तर ते सुद्धा मोठ्या माणसाचे वेगळे, लहान मुलाचे जे आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यानंतर अगदी नाक, कान, डोळे, हे सगळे अवयव पहा, जसं लहान मूल दाखवलेलं आहे तसे त्याचे सगळे अवयव सुद्धा छोटे छोटे दाखवलेले आहेत. नंतर कापलेले केस त्याच्या अंगावर पडतात ते सुद्धा तिथं दाखवलेलं, किती बारकाईनं चित्र रेखाटलेलं असतं पहा. आणि म्हणून निरीक्षण क्षमता फार महत्वाची असते. कुठलीही कलाकृती जर तुमची प्रसिद्धीस येते किंवा ती एवढी विख्यात होते तर त्याच्या मागे असते त्यांची निरीक्षण क्षमता. जेवढं चांगलं बारकाईनं निरीक्षण तुम्ही करू शकाल तेवढ्या बारकाईनं तुम्ही ते चित्रामध्ये उतरवू शकता. त्याचप्रमाणे जेवढं बारकाईने तुम्ही निरीक्षण करू शकाल तेवढंच छान तुम्ही त्या अभिनयामध्ये सुद्धा उतरवू शकता. आता इथे पहा, ही चिंटूची चित्र मालिका पहा. हे सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला मुलांना की चिंटू येतं पेपरमध्ये, त्याच्यावरती सिनेमा पण निघालेला होता ना चिंटू वरती, तो जो मुलगा आहे. ही चिंटूची चित्र मालिका पहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का? हो की नाही? पहा, व्यंगचित्रामध्ये एक विचार असतो. आता सुरुवातीला तो चिंटू जो आहे तो काही प्रश्न बाबांना विचारतो. काय विचारतो? पप्पा, नदीचं पाणी कुठं जातं हो? आता एवढा प्रश्न त्यांनी विचारल्यावरती त्यांना काय वाटणार बाबांना, की पप्पांना त्याच्या, की अरे वा, हा मुलगा एवढा विचार करतो आहे, अभ्यासू दिसतोय, काहीतरी भौगोलिक प्रश्न विचारतोय की नदीचं पाणी कुठं जातं वगैरे. त्याला उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे जाणून घेण्याची. जिज्ञासा म्हणजे काय? जाणून घेण्याची इच्छा, क्युरिओसिटी. मग ते लगेचच उत्तर देतात त्याला, ही नदी मोठ्या नदीला मिळते, मग मोठी नदी समुद्राला मिळते. पुन्हा त्यांच्या लक्षात येतं, हा चिंटू काही साधा सुद्धा मुलगा नाहीये, हा नेहमी काहीतरी पराक्रम करत असतो. म्हणून ते विचारतात, का रे? तर तो काय म्हणतो, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. पा, स्कूटरची किल्लीच नदीत टाकली, चावी नदीत टाकली, आणि त्याच्यामुळे काय झालं, ती चावी नदीत पडली. आता ही नदी वाहत कुठे जाईल? तर मोठ्या नदीला मिळेल, आणि तिथून पुढे कुठे मिळेल? समुद्राला जाऊन मिळेल. म्हणजे ही चावी काही सापडणार नाहीच. आणि अशी का ती चावी सापडत असते एकदा नदीत पडलेली. पण चिंटू कसे पराक्रम गाजवतोय पहा.
वडिलांना काय वाटतं, अरे अभ्यासू वृत्तीनं विचारतोय, पण ह्यानं काय पराक्रम गाजवलाय, ह्यानं स्कूटरची चावीच पाडून टाकली नदीच्या पाण्यामध्ये. लहान मुलांना काय पराक्रम करून ठेवतील काही सांगता येत नाही. जेवढे ते शांत बसलेले असेल तेवढं त्यांनी काहीतरी मोठा पराक्रम करून ठेवलेला असतो दुसऱ्या खोलीमध्ये. स्कूटर पहा आता, स्कूटर टू व्हीलर. आणि मग चित्रामधला फरक पहा मुलांनो, चेहऱ्यावरचे भाव पहा. जेव्हा चिंटू विचारतोय तेव्हा बाबांना कौतुकाने उत्तर देताना त्यांचा चेहरा पहा. त्याच्यानंतर त्यांनी विचारलेला प्रश्न आणि जेव्हा त्यांना त्याचं उत्तर खरं मिळतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव. आणि चिंटू मात्र एकदम बिनधास्त पराक्रम गाजवून सुद्धा तो आपला शांतपणे पाहतो आहे. किती हास्यास्पद चित्र आहे पहा. आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. पहा किती व्यंगचित्रकार आपल्याला याच्यात पाहायला मिळाले आणि त्यांची व्यंगचित्र पण पाहायला मिळाली. चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. चित्र पाहता क्षणी आपल्याला काय वाटतं, दोन वेगवेगळी चित्र आहेत. पण एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस. पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांचे ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. पहा, म्हणजे एकच घर आहे, ते चित्र एकच आहे, घर एकच आहे, केसांची हेअरस्टाईल तुम्हाला पाहिल्यावरती लक्षात येईल की हा मुलगा लहानपणी वाजवत असलेलाच हा आता मोठा होऊन इथं वाजवतो आहे. पण जेव्हा तो लहान होता तेव्हा फार अगदी स्टूलवर उभं राहून मोठ्याच्या मोठं व्हायोलिन वाजवतोय आणि इकडे मात्र तो मोठा झाल्यावरती अगदी छोटस व्हायोलिन वाजवताना दिसतो आहे. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल, सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. पहा हा किती मोठा विचार या चित्रामधून दिलेला आहे की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचं आकर्षण असतं. पहा, आणि म्हणून तुम्ही मुलांनो लहानपणी जर पुस्तकं पाहिली, तुमचे पाठ्य पुस्तकं टेक्स्टबुक जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी चित्र दिलेली असतात आणि खूप थोडंसं लेखन दिलेलं असतं. पण नंतर मात्र तुम्ही जसजसे मोठे होत जातात तस तसं हळूहळू चित्र ही कमी व्हायला लागतात, छोटी व्हायला लागतात आणि लेखन मात्र वाढायला लागतं. आणि नंतर आणखी जसे तुम्ही मोठे होता तसं तर चित्र गायबच होतं आणि भरपूर लेखन असतं आणि बारीक अक्षरामध्ये लेखन असतं. म्हणजेच याच्यातून काय दिसून येतं मुलांनो, इथं जे दिलेलं आहे जपलेला छंद, छंद म्हणजे आवड, हॉबी, अधिक खोल म्हणजे डीप, सूक्ष्म म्हणजे बारकाईनं असं बघण्याची आपल्याला सवय लागून जाते आणि बाह्य आकाराचं आकर्षण जे असतं ते कमी व्हायला लागतं. आधी लहान मुलं असतात तेव्हा बाह्य गोष्टींचं त्यांना आकर्षण असतं, अट्रॅक्टिव्ह असतं ते, की अरे छान रंग दिसले, मोठी वस्तू दिसली की ते अट्रॅक्ट होतात, त्याच्याकडे आकर्षित होतात. मोठेपणी मात्र तसं होत नाही आणि म्हणून याच्या हातामध्ये मोठं व्हायोलिन दिलेलं आहे की मोठ्या बाह्य वस्तूंचं त्याला आकर्षण आहे. पण जसजसा तो मोठा होत गेला तस तसं त्यातला तो खोलवर विचार करू लागला, बारकाईनं विचार करू लागला आणि म्हणून त्याच्या हातामध्ये बारकं किंवा छोटं व्हायोलिन दिलेलं आहे. पहा कसा मोठा विचार या चित्रातून मांडलेला आहे आणि किती सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. आता हे हास्य चित्र. चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्य चित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा, नादात म्हणजे ते काढण्यासाठी तो गुंतलेला आहे. पहा ना कसा वेडा वाकडा झालेला आहे, शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणार हे हास्य चित्र. म्हणजे तो मुलगा बुटामध्ये काय घुसलंय ते काढण्यामध्ये गुंतलेला आहे, तर आपण त्याचा चेहऱ्यावरचे भाव पाहण्यामध्ये गुंतून जातो. आता हा स्काउटचा मुलगा असल्यामुळे पाय याच्याकडे सगळं काहीच आहे अवेलेबल, म्हणजे बुटामध्ये काय घुसलंय तर लगेच अणकुचीदार गोष्ट सुद्धा त्याच्याकडे आहे की ज्यानं तो काढू शकेल ते बुटामध्ये काय घुसलेलं आहे ते. आणि मग ते काढत असताना त्याचे झालेले डोळे पहा, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पहा, त्याचं ते झालेलं वेडवाकडं शरीर पहा.
आणि किती अगदी गुंतून गेलाय की बारकाईनं पाहतोय कुठे काय घुसलंय आणि ते काढण्यामध्ये तो गुंतलेला आहे. गुंतलेला आहे म्हणजे अगदी मग्न झालाय ते काढण्यामध्ये. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे हातापायांची बोट ती लहान काढली की आपोआप नख लहान होतात. नाकाचा ओठांचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी मिशा नसतात. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. अशा बारीक सारीक गोष्टींची नोंद म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्ही व्यवस्थित पाहून त्या रेखाटायला हव्यात. आता चित्रकला तुम्ही सुद्धा काढता मुलांनो, तर किंवा आता तुम्ही 9वी 10वी मध्ये काय करणार आहात की रेखाचित्र काढणार आहात, स्केच काढणार आहात, कॉम्पिटिशन्स असतील, स्पर्धा असतील तेव्हा. तर तेव्हा तुम्हाला या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील. पहा की लहान मूल काढायचं किंवा मोठा माणूस काढायचा आहे, तर मग मोठ्या माणसाला दाढी मिशा असतात, लहान मुलांना नसतात. त्याच्यानंतर लहान मुलांचा आकार छोटा, तसं प्रत्येक अवयवांचा आकार कसा छोटा काढायचा आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे टिपायचे आहेत, हे सगळं तुम्ही याच्यातून शिकलेले आहात. आणि शिवाय हा पाठ आपल्याला छान हसून गेला, एक निरागसपणा, एक खुदकन हसणं किंवा खळखळून हसणं, हे सगळं आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता याच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो मुलांनो लिहून काढायचा आहे. मला वाटतं पाठ सगळ्यांना समजला असेल. मजेशीर पाठ होता, खूप काही शिकवणारा होता. ठीक आहे, धन्यवाद.